नमस्कार, माझं नाव संयम देशमान आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगर. जर तुम्हाला इंग्लिश बोलायचं असेल फाड तर मी इथं आहे. माझ्याकडे ऑनलाईन क्लास जॉईन करा आणि इंग्लिश शिका. मला खूप विद्यार्थ्यांची अशी रिक्वेस्ट आली होती की सर तुम्ही स्कूलचा कोर्स सुद्धा सुरू करा. खूप 10वीचे विद्यार्थी माझे लिस्नर्स आहेत. खूप लहान विद्यार्थी म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी 12वीचे विद्यार्थी माझे लिस्नर्स आहेत. त्यांची रिक्वेस्ट मला अशी होती की सर प्लीज तुम्ही आमच्यासाठी आमच्या कोर्ससाठी तुम्ही सुरुवात करा. इंग्लिशचा कोर्स घ्या. जे टॉपिक्स इंग्लिशमध्ये आहेत, फॉर एक्झाम्पल सायन्स झालं, सायन्सला म्हणजे सेमीचं म्हणजे महाराष्ट्र बोर्ड सगळं सेमी सुरू करतोय ज्याच्यामध्ये इंग्लिश, मॅथ, सायन्स, ठीक आहे, हे 3 विषय मोस्टली जे आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सर आमच्या शाळेमध्ये नीट शिकवत नाही, कोचिंगमध्ये सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही किंवा आम्हाला परवडत नाही. सो प्लीज तुम्ही ना आमचा इंग्लिश रिलेटेड जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही घ्या. मी ट्राय करेल मॅथ सोडून बाकी जेवढे तुमचे सब्जेक्ट आहेत सगळे घ्यायचं ट्राय करेल. आजपासून मी तुमची महाराष्ट्र स्टेट बोर्ड, ठीक आहे, सेमी इंग्लिश वाल्यांचा सिलेबस सुरू करणार आहे इंग्लिश लँग्वेजचा. ठीक आहे, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि ट्रस्ट मी, एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला म्हणजे काही करायचं नाहीये. मी सांगतो तुम्हाला काय करायचं. एक लेसन चांगल्या प्रकारे समजा, काहीच करायचं नाही. जर चांगल्या प्रकारे जर विषय वस्तू की यार त्या लेसन मध्ये आहे काय, जर का हे तुम्हाला समजायला लागलं ना तर मग कसाही पेपर तुमच्या समोर येऊ, यू विल अंडरस्टँड द कॉन्टेक्स्ट अँड यू विल राईट इट डेफिनेटली. ठीक आहे, फक्त समजा की या टीनेजर्स प्रेयर्स नावाची पहिली तुमचा लेसन आहे तर या लेसन मध्ये सांगितलेलं काय गेलेलं आहे. जर समजा प्रश्न आला तर याचं उत्तर काय मला लिहावं लागेल, एवढा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचा ग्रो अप झाला ना मग तुम्ही कोणताही पेपर किती इझिली घेऊ शकता. ट्रस्ट मी. ओके, खूप सिंपल लेसन्स आहेत, खूप चांगल्या प्रकारे आपण समजूया. आणि ट्रस्ट मी इतकं जबरदस्त इंग्लिश शिकवतो ना भाई, तुम्ही म्हणसाल की सर वा यार सर मजा आ गया सर. ठीक आहे ना, फक्त चांगल्या प्रकारे एक गोष्ट नीट समजा. याच्यामध्ये म्हणायचं काय, लाईन टू लाईन तुम्हाला सांगणार आहे. फक्त 10 ते 15 मिनिटं मला द्या मुश्किलनं. इतक्या चांगल्या प्रकारे समजून सांगतो, आजपर्यंत कोणी समजून सांगितलं नसेल. ठीक आहे ना, 4 युनिट आहेत तुमच्या याच्यामधले. 4ही युनिट मी प्रत्येक लेसन जो आहे तुमचा 2-2, 3-3 दिवसानंतर अपलोड करून देणार आहे. सो प्लीज बघा, तुमच्या मित्रांना पाठवा, त्यांना सांगा की भाई काहीच करायचं नाही, फक्त एक लेसन चांगल्या प्रकारे समजायचं आहे, नीट वाचायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्यासोबत मी व्हाईट बोर्डवर शिकवतोय तुम्हाला. ठीक आहे ना, बाकी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. चांगल्या प्रकारे एक शब्द समजा. जे हार्ड वर्ड आहे याच्यामध्ये त्याच्या खाली अंडरलाईन करायचंय तुम्हाला, बाकी काही करायचं नाहीये, फक्त अंडरलाईन करायचंय. दॅट्स इट. ठीक आहे, चलो विदाउट एनी फर्दर डू आपण सुरू करूया. ॲज आय टोल्ड यू, जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि इंग्लिश शिकायचं असेल तुम्हाला 100% तर डू वन थिंग, लगेच माझ्याकडे या आणि इंग्लिश शिकून घ्या. ओके, चलो लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिली तुमची जो लेसन आहे ना भाई याच्यामध्ये तो आहे द टीनेजर्स प्रेयर. ठीक आहे, टीनेजर्स म्हणजे काय तर टीन म्हणजे काय की भाई जे 18 वर्षाचे असतात ना, 18 वर्षाचे त्यांना जनरली टीन म्हणतात. टीनेजर्स समजा की भाई जे समजू शकतात. आता तुम्ही सगळे टीनेजर झालेले आहात. टीनेजर म्हणजे काय की भाई 16च्या पुढचे, 16 ते 18, ठीक आहे ना, किंवा 18 ते 20 या एज ग्रुप मधले सगळ्या जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण टीन म्हणतो. ठीक आहे, आणि या टीनची प्रेयर आहे की भाई रोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक प्रेयर करायला पाहिजे, देवाला रिक्वेस्ट करायला पाहिजे. तुम्ही शाळेमध्ये गेले तर काय करता, सगळ्यात पहिले हात जोडून उभा राहता की भाई तुमची जी प्रेयर आहे, ओ लॉर्ड. जर काही ठिकाणी ख्रिश्चन जर स्कूल्स असतील तर त्या ठिकाणी ओ लॉर्ड प्लीज सेव्ह मी, आय एम युअर चाइल्ड, अशा प्रकारचे प्रेयर्स असतात. काही ठिकाणी सरस्वती वंदना असते. तर अशा प्रकारे तुम्ही प्रेयर करताना तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करता. तुम्ही तुमच्या 10वीच्या इंग्लिशच्या सिलेबसची सुरुवात करत आहात ना, मग यांचं असं म्हणणं आहे सगळ्यात पहिले प्रेयर करा, देवाला प्रार्थना करा आणि प्रार्थना केल्यानंतर जे आहे आपण पुढे शिकायला सुरुवात करा. ठीक आहे, खूप सिंपल आहे, टेन्शन घ्यायचं नाहीये. ठीक आहे, टीनेजर्स प्रेयर म्हणजे एक टीन म्हणजे एक वयस्कर मुलगा जे आहे एक प्रेयर करतोय. प्रेयर म्हणजे प्रार्थना करतोय. प्रार्थनेमध्ये काय म्हणतोय, देवाला काय मागतोय, त्याची काय इच्छा आहे, दॅट्स व्हॉट गिव्हन इन दिस लेसन. ते तुम्हाला या लेसन मध्ये सांगितलेलं आहे की त्याची काय काय इच्छा आहे. ठीक आहे ना, एक शब्द नीट वाचा, तुम्हाला वाचता आलं पाहिजे. ठीक आहे, काय लिहिलं या ठिकाणी की भाई ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. ईच डे म्हणजे काय की प्रत्येक दिवस, कॉमन सेन्स आहे भाई. ईच डे, एक सेकंड, हा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. की ईच डे म्हणजे प्रत्येक दिवस, ब्रिंग्स म्हणजे आणतो, न्यू बिगिनिंग्स म्हणजे नवीन सुरुवात. की प्रत्येक दिवस काही ना काहीतरी नवीन सुरुवात तुमच्या लाईफमध्ये आणत असतो भाई. आता फॉर एक्झाम्पल आज माझ्या लाईफमध्ये काही वाईट झालं तर टेन्शन घ्यायचं नाही, उद्याचा दिवस आहे, उद्याचा नवीन दिवस आहे तर नवीन सुरुवात करा, टेन्शन लेणे का नाही.
ठीक आहे ना. सो प्रत्येक दिवस तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी नवीन आणत असतो. मग काय सांगितलं की या डिसिजन आय मस्ट मेक, की भाई मला मागच्या याच्यावर रडत बसायचं नाहीये, काही ना काहीतरी डिसिजन आय मस्ट म्हणजे घ्यावंच लागेल, बनवावेच मेक म्हणजे बनवावे, काही ना काहीतरी डिसिजन मला बनवावे लागतील, काही ना काहीतरी डिसिजन मला घ्यावेच लागतील की मला आज काय करायचं, याच्यानंतर काय करायचं, याच्या आधी जे झालं ते झालं. जर मी स्टडी करू शकलो नाही तरी इट्स ओके, जर मी पास होऊ शकलो नाही तरी इट्स ओके, जर मला टेन्शन असेल तरी इट्स ओके, जर मला दुःख असतील तरी इट्स ओके. आता मला नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे, तर काही ना काहीतरी नवीन करावं लागेल ना बॉस. दॅट्स व्हॉट गिव्हन युअर, एक्सक्यूज मी, ओके फाईन, ठीक आहे. आय एम द ओनली वन टू चूज, की भाई या जगामध्ये कुणीच नाही आहे जो माझे निर्णय घेऊ शकेल, मला माझे निर्णय स्वतः घ्यावे लागतील. आय एम द ओनली वन, मी एकटा आहे, मी फक्त आहे काय, टू चूज, निवडणारा, काय, द रोड दॅट आय विल टेक, की जो रोड मला फ्युचरमध्ये घ्यायचा आहे, जो रस्ता मला फ्युचरमध्ये घ्यायचा आहे, जो पाथ मला घ्यायची आहे, तो डिसाइड करणारा कोण आहे, आय विल टेक जो घेणार आहे तो कोण आहे, आय एम द ओनली वन, मी एकटा आहे. सो क्वेश्चन जर का पेपरमध्ये विचारला की भाई हु इज द वन इज गोइंग टू टेक द डिसिजन, ओके, देन व्हॉट इज द आन्सर, आय एम द ओनली वन. ओके, व्हॉट आर यू, ओके, टू चूज, असं क्वेश्चन काय सांगसाल की द रोड दॅट आय विल टेक. सो अशा प्रकारे समजून घ्या काय काय म्हणायचं, ठीक आहे. पुढे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, की भाई माझ्याकडे दोन ऑप्शन आहे, ठीक आहे ना, की कोणते ऑप्शन आहे, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट ऑफ सक्सेस, की भाई मी चूज करू शकतो काय, दो रोड, लाईफचा रस्ता चूज करू शकतो. कोणता रोड, पहिला दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, किंवा एक तर रोड मी तो चूज करू शकतो जो माझ्या लाईफमध्ये ग्रेट सक्सेस, एक चांगली जबरदस्त सक्सेस मला देईल, ठीक आहे. आणि दुसरा कोणता रोड आहे, ऑर ट्रॅव्हल डाऊन, किंवा खाली जाऊ शकतो किंवा खाली ट्रॅव्हल करू शकतो, द डार्कंड रोड. डार्कंड म्हणजे काय, चुकीचा. याचा अर्थ काय दिलाय बघा, डार्कंडचा अर्थ दिलाय या ठिकाणी, हिअर इट रेफर्स टू इव्हिल, की जे काहीतरी चुकीचं आहे, ठीक आहे. सो माझ्याकडे दोन गोष्टी भाई, एक तर मी असा रोड चूज करेल की जो मला ग्रेट सक्सेस देईल, ठीक आहे, चांगली सक्सेस लाईफमध्ये देईल, और ट्रॅव्हल डाऊन, खाली जाईल, द डार्कंड रोड, असा रोड जो चुकीचा आहे, ज्या ठिकाणी मला नाही जायला पाहिजे, दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. नवीन वर्ड आहे, डिस्ट्रेस म्हणजे काय, ज्याच्यामुळे मला त्रास होईल, ज्याच्यामुळे मला पेन होईल, या ठिकाणी बघा, ग्रेट वरी ऑर स्ट्रेन, ज्याच्यामुळे टेन्शन येईल, ज्याच्यामुळे मला काळजी करावी लागेल, ज्याच्यामुळे मी खाली घसरेल, ठीक आहे ना, जगाच्या तुलनेमध्ये, किंवा माझं काहीतरी वाईट होईल, असा रोड, याला आपण डिस्ट्रेस म्हणतो, ठीक आहे ना. नीट नवीन वर्ड लक्षामध्ये ठेवा आणि ट्राय टू रीड इट, ट्राय टू मेक अ सेंटेन्सेस ऑन इट, ठीक आहे ना, ठीक आहे. सो आय कॅन चूज टू टेक अ रोड ऑफ लाईफ, की मी जो आहे ना भाई दोन प्रकारचे रोड चूज करू शकतो, एक तर तो रोड जो मला खूप जबरदस्त सक्सेस देईल, आणि एक तर तो रोड और ट्रॅव्हल डाऊन डार्कंड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, की ज्याच्यामुळे मला एक खाली जाईल, ज्याच्यामुळे खूप ग्रेट डिस्ट्रेस मला भेटेल, किंवा खूप टेन्शन येईल, किंवा मी चुकीच्या मार्गावर जाईल, किंवा माझं काहीतरी वाईट होईल, ठीक आहे ना. माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत, ठीक आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, भाई मी देवाला रिक्वेस्ट करतो, ती मुलगी किंवा तो, मी रिक्वेस्ट करतो देवाला की प्लीज भगवान माझे डोळे उघडा, किंवा असं करण्यापासून मला वाचवा, असं कोणतीही बुद्धी माझ्या डोक्यामध्ये देऊ नका की ज्याच्याकडून मी ट्रॅव्हल डाऊन करेल आणि आय विल कॉज अ ग्रेट डिस्ट्रेस, की माझं काहीतरी वाईट होईल, असं मला कोणत्याही खालच्या किंवा चुकीच्या मार्गावर जाऊ देऊ नका. आणि आजकाल ही खूप मोठी गोष्ट आहे, जर तुम्ही चुकीच्या मार्गावर गेले ना तर तुमची जिंदगी वाईट आहे, कारण दिस इज द वे, ही अशी तुमची एज आहे ना बॉस, या ठिकाणी तुम्ही एकतर चांगल्या रस्त्यावर जाता किंवा वाईट रस्त्यावर जाता. जर चांगल्या रस्त्यावर राहिले तर ट्रस्ट मी तुमचं लाईफमध्ये खूप चांगलं होणार आहे, आणि जर वाईट रस्त्यावर जासाल ना तर पुढे सुद्धा वाईटच करसाल, ट्रस्ट मी. माझा एक मित्र होता, मी खरी गोष्ट सांगतोय, माझा एक मित्र होता अजय काळे नावाचा. तर त्यात झालं असं भाई की त्यानं काय केलं, जेव्हा आम्ही सोबत वी यूज टू बी अ फ्रेंड, तर त्याचे काही मित्र होते तिकडचे, ठीक आहे ना. तर आम्ही काय केलं होतं, एकदा पिक्चर पाहायला गेलो होतो रविवारी. मी पहिल्यांदाच भेटलो होतो त्याच्या मित्रांना. तर झालं असं की त्याचे ते जे मित्र होते ना, ते मित्र भाई काय गुटखा दारू हरू प्यायचे, ठीक आहे ना, हे प्यायचे ते. एक्सक्यूज मी गाईज, ओके, ठीक आहे. तर ते काय करायचे, ते प्यायचे दारू वारू, ठीक आहे. मग काय झालं, एक दिवस ना आम्ही असेच बसलो होतो बाहेर, तर मला अजय म्हटला की चल ट्राय करू. मी म्हटलं की भाई देख, माझ्याकडून होणार नाही हे सगळं, मी काही ट्राय करणार नाही, तू पण नको करूस, प्लीज तू नको करूस.
तो म्हटला की अरे काही नसतं होत, काही नसतं होत. त्यानं 10वी त्या काळी ड्रिंक करायला सुरुवात केली आणि आजही तो ड्रिंक करतोय. लाईफमध्ये सक्सेस नाही आहे. जर त्यानं हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्की बोलेल की माझं नाव कसं घेतलं. आता आम्ही बोलत नाही, पण या निमित्तानं बोलेल तरी मला तो. आम्ही चांगला मित्र होतो, पण या सगळ्या वाईट सवयीमुळं काय झालं, त्याची लाईफ खराब झाली आणि आज मी तर तुमच्यासमोर उभा आहे. समजलं? तर ती एक असा काळ होता, तो एक असा काळ होता ज्याच्यामध्ये मी चांगला विचार केला, मी एक काहीतरी असा विचार केला, युनिक विचार केला, ज्याच्यामुळे आय एम समथिंग राईट नाव. आणि त्यानं एक तो चुकीच्या मार्गावर गेला, तर आज त्याची लाईफ कशी आहे बघू शकता तुम्ही, राईट. तर अशा प्रकारे दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू से यू, की भाई ही तुमचे हे प्लीज तुमचे डोळे उघडा. देवाला म्हणा की प्लीज माझे डोळे उघड आणि मला चांगल्या मार्गावर पाठव. दॅट आय माइट क्लिअरली सी, की हे भगवान प्लीज ओपन अप माय आईज, माझे डोळे उघड. आणि डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी, का डोळे उघड, कारण मी क्लिअर बघू शकेल की भाई कोणता चांगला रोड आहे, कोणता वाईट रोड आहे. ठीक आहे ना. ज्या लोकांचे डोळे बंद असतात इन रिअल लाईफ, ठीक आहे, म्हणजे असे बंद नसणं, पण डोळे उघडे असणं म्हणजे काय, बुद्धी काम करणं. ठीक आहे ना. सो माझी बुद्धी काम करू दे. ठीक आहे. माझे डोळे म्हणतो ना, डोळे उघडे करून बघ, म्हणजे काय, चांगल्या प्रकारे बघ, सो दॅट आय कॅन सी क्लिअरली. सो प्लीज भगवान माझे डोळे उघडा, दॅट आय माइट सी क्लिअरली, की मी चांगल्या प्रकारे बघू शकेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, मला मदत कर कशासाठी, की जे बरोबर आहे, व्हॉट इज राईट, जे खरं आहे त्यासाठी उभं राहायला मला मदत कर, त्यासाठी उभं राहायला मला मदत कर. ठीक आहे, समजलं. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्यामधलं जे चांगलं आहे ना बॉस, जे माझ्यामधलं बेस्ट आहे ना, ते ब्रिंग आउट, ते बाहेर काढण्यासाठी मला मदत कर. सो देवाला काय रिक्वेस्ट केली, तुम्हाला प्रश्न सांगायचं आहे. सगळ्यात पहिले देवाला रिक्वेस्ट केली की भाई हे भगवान, सगळ्यात पहिले माझी मदत कर, का, की मी क्लिअरली बघू शकेल. ठीक आहे. अजून का मदत कर, की स्टँड फॉर व्हॉट इज राईट, की जे चांगलं आहे त्यासाठी उभं राहण्याची, त्याचा पाठिंबा देण्याची मला शक्ती दे. आणि त्याच्यानंतर जे माझ्यामध्ये चांगलं आहे, ब्रिंग आउट, म्हणजे काढ बाहेर, व्हॉट एव्हर द बेस्ट इन मी, जे माझ्यामध्ये बेस्ट आहे. या 3 विशेष मी देवाकडे केलेले आहे. ठीक आहे. हेल्प मी लॉर्ड टू से जस्ट नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, की हेल्प, मदत कर, कधी देवा, कधी टू जस्ट से नो, नाही म्हणायला, कधी वेन टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशनचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. टेम्पटेशन म्हणजे काहीतरी वाईट करायची बुद्धी माझ्या डोक्यामध्ये आली ना, काहीतरी वाईट करायचं जर विचार माझ्या डोक्यामध्ये आले, त्याला टेम्पटेशन म्हणतो. त्याला जेव्हा अशी येतील ना, तेव्हा प्लीज मला अशी शक्ती दे ज्याच्यामुळे मी ते सगळं करायला नाही म्हणू शकेल. मला ते करायचं नाही, कारण मला काहीतरी ग्रेट सक्सेस माझ्या लाईफमध्ये पाहिजे. ओके. सो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, की जेव्हा असे विचार माझ्या याच्या तुमच्या लाईफमध्ये येतील, सगळ्यांच्या लाईफमध्ये असे विचार येतील, जेव्हा तुम्हाला काही ना काहीतरी वाईट करायची इच्छा होईल, काहीतरी वाईट वागायची इच्छा होईल, किंवा वाईट करायचा विचार तुमच्या डोक्यामध्ये येतील, तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली त्याला नाही म्हणायचं. दॅट्स व्हॉट द गर्ल और दॅट्स व्हॉट द बॉय इज सेइंग हिअर. ठीक आहे. तुम्हाला नाही म्हणायचं, जेव्हा अशी काही परिस्थिती समोर येईल ना, तेव्हा तुम्हाला नाही म्हणायचं. ओके. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. जर मी तुम्हाला सांगितलं माझ्या मित्राचं, की जेव्हा तुम्हाला विचार येतील की भाई ट्राय तर करू ना, आपण ट्राय तर करू ना, नाही, त्यावेळेस तुम्हाला क्लिअर नाही म्हणायचंय माइंडला तुमच्या. का, कारण इन फ्युचर दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन, ज्याच्यामुळे माझी बॉडी क्लीन राहील. आज बघा विद्यार्थ्यांची हालत, गुटखे, तंबाखू, दारू, हे सगळं पिऊ त्यांची इतकी वाईट हालत झाली ना, ट्रस्ट मी, लाईफमध्ये काही करू शकत नाही आहे. त्यांची बॉडी आतून सडलेली आहे. ठीक आहे ना. चांगलं जेवण ना, चांगलं काही पचतच नाही. माझा मित्र आहे भाई एक, माझा मित्र, मी संगत सोडली, तो गुटखा खायचा, भयानक गुटखा खायचा. याच्यामुळं झालं काय, की भाई याच्यामुळं त्याची जीभ ही सडली, पूर्ण सडली इन द सेन्स त्याला टेस्टच येत नाही कोणत्या गोष्टीची. पूर्ण बॉडी खराब झाली त्याची, काय खातोय काय खात नाही त्याला कळतच नाही. तरी सर्जरी झाली आता जिभेची. ठीक आहे ना. ऑप्शन नाही आहे, त्या जिभेवरचा ते टार काढला सगळा. ओके. सो मला माझ्या बॉडीला चांगलं ठेवायचं आहे, त्याच्यामुळे जर माझ्या डोक्यामध्ये एखादा वाईट विचार आला तर मला थांबव. ठीक आहे. अँड फिट फॉर लाईफ इच डे, सो दॅट मी माझ्या बॉडीला क्लीन ठेवू शकेल, स्वच्छ ठेवू शकेल आणि फिट ठेवू शकेल रोज. ठीक आहे. याची मला पॉवर दे. ओके. व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, की जेव्हा माझे हे जे टीन इयर आहे ना माझे हे, ठीक आहे ना, 18, 19, म्हणजे तुम्ही सध्या टीन इयरमध्ये आहात. ठीक आहे. आपण 16 पासून कन्सिडर करू, 16, 17, 18, 19, 20 इथपर्यंत समजा आपण टीन एज आहे तुमची. सो व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, की जेव्हा माझे टीनेजचे हे जे वर्ष आहेत ना, हे जेव्हा चालल्या जातील ना, आय नो, मला माहिती आहे, दॅट आय विल सी, की काय माहिती आहे, की मी काय पाहिल, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, की मी माझी लाईफ खूप चांगल्या प्रकारे जगलेलो आहे. ठीक आहे ना. त्याला म्हणणं असं आहे की भाई जेव्हा मी माझी टीनेज डेज ओव्हर होतील, जेव्हा संपतील, तेव्हा मी बघू शकेल काय, की मी माझी लाईफ खूप चांगल्या प्रकारे जगलेली आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, की हे भगवान तुम्ही माझ्या बाजूला चलत आहात.
ठीक आहे ना. तुम्ही माझ्या बाजूला होते, त्याच्यामुळे मी माझी लाईफ खूप चांगल्या प्रकारे जगलेलो आहे. हे मी माझ्या फ्युचरमध्ये बघू इच्छितो. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू सी इन माय फ्युचर. प्लीज याची मला शक्ती दे. चांगल्या प्रकारे समजून एकदा रिवाइज करून घेऊ. जे मॉर्स नावाच्या पोएटनं जी आहे ही कविता तुमच्यासाठी लिहिलेली आहे. अगेन मी तुम्हाला एकदा सांगून देतो काय की भाई सगळ्यात पहिले तो म्हणतो काय की ईच डे ब्रिंग्स, ओके ठीक आहे, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, की प्रत्येक दिवस नवीन काही ना काही आणत असतो. मला काही ना काहीतरी डिसिजन बनवावे लागतील. ठीक आहे ना. ओके. आणि मीच आहे फक्त जो मला कोणता रोड घ्यायचा आहे, कोणता रस्ता घ्यायचा हे निवडू शकेल. पुढे मी 2 प्रकारचे रोड निवडू शकतो भाई. कोणकोणते? एक तर तो रोड जो मला खूप चांगल्या प्रकारे सक्सेस देईल, आणि एक अजून असा रोड की जो मला ग्रेट डिस्ट्रेस देईल, खूप त्रास देईल इन फ्युचर. ठीक आहे. प्लीज भगवान माझे डोळे उघडा. का? कारण मी क्लिअरली बघू शकेल की भाई काय. एक सेकंड. ठीक आहे ना. तो म्हणतोय की प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड, हे भगवान माझे डोळे उघडा, दॅट आय माइट सी क्लिअरली, मी चांगल्या प्रकारे क्लिअरली बघू शकेल. प्लीज जे बरोबर आहे हेल्प मी, त्यासाठी मला मदत करा, त्यासाठी उभं राहायला मला मदत करा, माझ्यामध्ये जे काही बेस्ट आहे ते बाहेर आणायला मला मदत करा. प्लीज लॉर्ड जस्ट से नो. जेव्हा माझ्या डोक्यामध्ये विचार येतील ना वाईट, तेव्हा प्लीज मला ही शक्ती द्या की मी नाही म्हणू शकेल, असं त्याचं म्हणणं आहे. प्लीज लॉर्ड हेल्प करा माझी त्यासाठी. ओके. आणि मी माझी बॉडी फिट आणि क्लीन ठेवू शकेल. आणि जेव्हा माझे टीनेज डेज किंवा इयर्स ओव्हर होतील किंवा संपतील ना, तेव्हा मी बघेल, मला माहिती आहे मी बघणार आहे, काय बघणार आहे की यार जी काही लाईफ मी जगलेली आहे ना ती बेस्ट होती. कधी का? आणि भगवान माझ्या बाजूला किंवा भगवानाचा आशीर्वाद माझ्या बाजूला असेल. दॅट्स व्हॉट द लॉर्ड वॉन्ट्स टू से. ओके. इट इज व्हेरी सिम्पल, इट इज व्हेरी ग्रेट पोयम. खूप छान पोयम आहे आणि ही पोयम तुमच्या डोक्यामध्ये ठेवायची आणि कुठल्याही प्रकारे तुम्हाला बिघडायचं नाही आहे. चांगल्या प्रकारे स्टडी करा, चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि ही प्रेयर चांगल्या प्रकारे भगवंताशी करून मग तुम्ही तुमच्या कोर्स सिलेबसला सुरुवात करा. ठीक आहे. या ठिकाणी हार्ड वर्ड्स आहेत. ओके. ॲज यू कॅन सी. ठीक आहे. या ठिकाणी क्वेश्चन सुद्धा आहे. हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. जर समजा तुमच्या डोक्यामध्ये वाईट विचारायचं, तुम्हाला काय रिॲक्ट करायला पाहिजे. व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ द टीन्स. हे प्रश्न आहेत की जेव्हा त्याचे डेज ओव्हर होतील, जेव्हा त्याचे टीनेजर ओव्हर होईल, ठीक आहे, तेव्हा तो काय बघेल. तर हे त्याचा आन्सर आहे की तो काय बघेल की मी चांगली लाईफ जगलेलो आहे माझी. पुढे हुज कंपनी. ओके. इन व्हॉट कंडिशन डज द पोएट वॉन्ट्स टू विश टू मेंटेन हिज बॉडी. ठीक आहे. त्यानंतर हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन वॉक फॉर ऑफ लाईफ. बाय गॉड. याचा आन्सर समजलं. सो यू जस्ट हॅव टू अंडरस्टँड द क्वेश्चन आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला आन्सर त्याची लिहायची आहेत. अशा प्रकारे हे जे मॉर्सची एक चांगल्या प्रकारे एक पोएम होती. आय होप तुम्हाला समजलं असेल. पुढे 1.2 तुमचा जो लेसन आहे तो आपण घेऊया. आज आपण पहिला लेसनच चांगल्या प्रकारे समजू. आय होप तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला समजलं नाही समजलं प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. ओके. आणि बाकीचा क्लास आपण उद्या घेऊया. थँक्यू सो मच. विल सी यू टुमॉरो. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा.